इकडे कोल्हापूर, सांगली, सातारा हे पुराच्या पाण्याच्या उंबरठ्यावर आहेत। कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे। पंचगंगा नदीची सध्याची पातळी 40 फुटांच्या वर पोहोचली आहे। सध्या पावसाचा जोर कालच्या तुलनेत काहीसा कमी झाला असला तरी धरणांमधून विसर्ग सुरू असल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे। तिकडे सांगलीमधल्या कृष्णा नदीची पाणी पातळी 37 फुटांवर पोहोचली आहे। 19 कुटुंबातल्या 127 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे, तर तिकडे साताऱ्यामध्ये पावसाची संततधार सुरू असल्यामुळे धोम धरणामधून आणि बलकवडी धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय आणि त्यामुळे नद्यांना आता पुराचं स्वरूप आलेलं आहे। तिन्ही जिल्ह्यामध्ये नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कोल्हापूर, सांगली आणि सातारा ह्या तिन्ही जिल्ह्यांमधली ही दृश्य आहेत। पुराच्या उंबरठ्यावर आहेत हे तीनही जिल्हे। अनेक सखल भागामध्ये पाणी साचलंय, कारण धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे। त्यामुळे नद्यांचं पाणी पात्राबाहेर जायला लागलंय आणि नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। इकडे कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे। पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी 40.2 फूट आहे। धोका पातळी ओलांडण्यासाठी 4 फूट अजूनही बाकी आहेत। राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले, तर 4 दरवाजे बंद आहेत। कोल्हापुरात पंचगंगा नदीचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या प्रयाग चिखली इथे सुद्धा पाण्याची पातळी वाढलेली आहे। सध्या पावसाचा जोर कालच्या तुलनेत काहीसा कमी झाला असला तरी धरणांमधनं मात्र विसर्ग अद्याप सुरू असल्यामुळे पाणी पातळी वाढलेलीच आहे। आणि या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातल्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। राधानगरीमधील सरवडे गावामध्ये पुराचं पाणी शिरलंय। राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यामुळे हा परिसर जलमय झालाय। प्रशासनाकडून नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या। इकडे सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 37 फुटांवर आली आहे। सूर्यवंशी प्लॉट, आरवडे पार्क या भागामध्ये कृष्णा नदीचं पाणी घुसलंय। 19 कुटुंबातल्या 127 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे। पाण्याचा विसर्ग असल्यामुळे आणि मुसळधार पाऊस असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ होतीये। आपण कृष्णा नदी बघतोय, पात्र सोडून नदीचं पाणी आता बाहेर यायला लागलेलं आहे। इशारा पातळीकडे कृष्णा नदीची वाटचाल सुरू आहे। यहाँ के तो गए तो 10-12 घर के गए सब। तुम्हारे खुद व्यवस्था करेंगे? नहीं ना, महानगर पालिका वाले करी सच हम ही गए नहीं वहाँ। उन्होंने भी करी, गाड़ियां सब उनके चाहिए, उन्होंने पसार ले जा रही। कल रात से उन्होंने चाहिए सब करने लगे उन्होंने। आता सध्या आपण सूर्यवंशी प्लॉट मध्ये आहे आणि सूर्यवंशी प्लॉट मधून जवळपास 17-18 कुटुंब स्थलांतरित होत आहेत आणि महापालिकेतर्फे त्यांना वाहनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच निवारा केंद्र 2 ठिकाणी आपले चालू करण्यात आलेले आहे, मार्केट यार्ड आणि रोटरी क्लब। रेस्कोर के साथ और पूरा इक्विपमेंट और बोट और ओबीएम के साथ यहाँ पे स्थित है। अभी जो सिचुएशन ऐसा है कि कोयना जो डैम से पानी रिसाव होने के कारण थोड़ा यहाँ पे जलस्तर का इंक्रीज हुआ है। बट मैं सभी नागरिकों से ये उम्मीद करूँगा, यही प्रार्थना करूँगा कि कोई अफवाह को विश्वास ना करे, सतर्क रहे और जो यहाँ का जो सिविल अथॉरिटी के द्वारा और जो फोर्सेस को, रेस्क्यू फोर्सेस द्वारा जो आदेश दिया जाता है उसको माने और सही तरह से आप काम करें, आपने डरे ना। हम आप लोग के हमेशा सेवा में रहेंगे, 24 घंटा हम आपका सेवा में रहेंगे। कोई भी किसी प्रकार का कोई खतरा होती है तो हम वहाँ पे जाके रेस्क्यू काम स्टार्ट करेंगे। आणि इकडे पूरस्थिती हाताळण्यासाठी सांगली महापालिकेने आपली वॉर रूम ऍक्टिव्ह केलेली आहे। या वॉर रूम मधून पूरप्रवण क्षेत्रावरती सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवण्यात येतोय। वॉर रूम सुरू केल्यामुळे महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या नियोजनानुसार वेळीच पूरपट्ट्यातल्या नागरिकांचं निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत महापालिकेच्या निवारा केंद्रात 30 नागरिकांचं पुनर्वसन करण्यात आलंय। महापालिकेने 500हून अधिक नागरिकांचं स्थलांतर केलं असून 50 जनावरांचं सुद्धा स्थलांतर करण्यात आलेलं आहे। सांगलीच्या औदुंबरमधील श्री दत्त मंदिर पुराच्या पाण्याखाली गेलेले आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढतीये, त्यामुळे नदीकाठची मंदिरं जलमय झाली आहेत।
औदुंबर मंदिरातल्या गाभाऱ्यात पाणी गेल्यामुळे पुजाऱ्यांकडून गुरुनामाच्या गजरात मंदिराला प्रदक्षिणा घालून देव जुन्या देवघरात नेण्यात आले। पुराच्या पाण्यामुळे संपूर्ण मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। काय झालं नाही। इकडे सातारा जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू असल्यामुळे धोम धरणात आणि बलकवडी धरणात पाण्याची पातळी वाढली आहे। कृष्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलंय, त्यामुळे नदीचीही पाण्याची पातळी वाढली आहे। सातारा तालुक्यातील लिंबगोवे दरम्यान श्री कोटेश्वर मंदिराजवळ जुना पूल पाण्याखाली गेलेला आहे। त्यासोबतच पुराच्या पाण्याने श्री कोटेश्वर मंदिराला वेढा घातलेला असून पुराचं पाणीही मंदिरात शिरलंय। लिंब इथल्या कृष्णा नदी घाटावरील पुरातन मंदिरं सुद्धा पाण्याखाली बुडालेली आहेत। मरढे गावाजवळचा पूल सुद्धा पाण्याखाली गेला आहे। जनजीवन विस्कळीत झालंय, काही गावांचा संपर्कही तुटल्याची माहिती। सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतीये। धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नद्यांना आता पुराचं स्वरूप आलेलं आहे। कृष्णा आणि वेण्णा नदीला पूर आल्यामुळे साताऱ्यातील संगम माहुली परिसरातील कैलास स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे। या स्मशानभूमीतील सर्व अग्निकुंड पाण्यात गेल्यामुळे अंत्यविधी करता येणार नाहीये।